सर्व पत्रकार मित्रांचं आज मी या ठिकाणी स्वागत करतो. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये गेले अनेक दिवस किंवा अनेक महिने अनेक वेगवेगळ्या कर्ज देण्यावरून थोडीशी दबंगशाही या ठिकाणी केली जाते आणि चुकीच्या मार्गाने कर्ज देणं ही फार मोठ्या प्रमाणात आता ही कीड या ठिकाणी सुरू झालेली आहे. मी यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेमध्ये मी चेअरमन होतो, म्हणून त्या बँकेबद्दल मला प्रेम आहे, आजही आस्था आहे. ही संस्था टिकायला पाहिजे. ह्या जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या दृष्टिकोनातून ही जिल्हा बँक टिकली पाहिजे ह्या मताचा मी असल्यामुळे मी आतापर्यंत ह्या बँकेच्या विरोधात कधीही काही बोललेलो नव्हतो. म्हणजे बोललो एकदा, पण हे सुधारण्यासाठी बोललो होतो, पण त्यांची सुधारण्याची काय शक्यता मला या ठिकाणी दिसत नाही. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचे सूत्रधार, आरोपी म्हटलं तरी हरकत येणार नाही, की मनीष दळवी चेअरमन आणि प्रमोद गावडे हे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि त्यांची पूर्ण टीम ही बरखास्त करा, त्यांच्यावर प्रशासक बसवा, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशा प्रकारची मागणी मी राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे आणि सहकार मंत्र्यांकडे मी या ठिकाणी केलेली आहे. मला DF देवेंद्र फडणवीस साहेब हे फक्त मला त्या ठिकाणी मिळाले नाहीत. मी फडणवीस साहेबांना पण भेटून मी ही गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे आणि त्यांना मी पुरावे देणार आहे. मी कुठलीही गोष्ट हवेत या ठिकाणी बोलत नाही. आज माझ्या वरच्या सगळ्या नेत्यांना मी दिलगिरी व्यक्त करेन की बाबा, जरी युतीमध्ये असलो तरी आज प्रश्न असा आहे की ही बँक जर टिकली नाही तर सहकाराचा पूर्ण बिमोड आमच्या जिल्ह्यात या ठिकाणी होऊ शकतो. आमच्या विकास संस्था जवळजवळ 234 विकास संस्था याच्यावर अवलंबून आहेत, बऱ्याच पतसंस्था अवलंबून आहेत, म्हणजे 1000 पेक्षा जास्त वेगवेगळे जे सभासद आहेत ते याच्यावर अवलंबून आहेत. आणि म्हणून ही संस्था टिकली पाहिजे या दृष्टिकोनातून माझे प्रयत्न या ठिकाणी होते. आता मी तुम्हाला एक जी गोष्ट दाखवणार आहे की श्रीपाद महाजन यांना पहिलं एक लोन 5 कोटीचं 13/1/25 ला दिलं आणि ते 5 कोटीचा उल्लेख कुठेही खरेदी करताना दिसत नाहीये. खरेदी कर म्हणजे करण्यापूर्वी किंवा पैसे देण्यापूर्वी बँकेची पद्धत अशी आहे की बँकेने घाणखत करून घेतल्यानंतरच पैसे डिस्बर्स केले पाहिजेत. पण 13/1 ला ही मंजुरी मिळाली आणि घाणखत म्हणजे मॉर्गेज डीड हे 12 मार्च 2025 ला झाले. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, ह्या जागेची किंमत रेडी रेकरर प्रमाणे 88,23,000 आहे. पण हे खरेदी कर 10 कोटीचं केलं, हरकत नाही. 10 कोटीचं केल्यानंतर सुद्धा त्याच्यावर नंतर जे पैसे आता गेले, म्हणजे खरेदी कर पूर्णपणे संशयास्पद आहे. पैसे बँकेतून डायरेक्ट ज्यावेळी मंजूर होतात त्यावेळी जो कोण समोरचा आपण ज्याची जागा घेतो त्याला द्यायचे असतात. ही बागायती वाढवण्यासाठी, बागायती या ठिकाणी करण्यासाठी कर्ज दिलेलं होतं. त्याच्यानंतर त्याच जागेवर बघा, त्याच जागेवर 23 आणि 31 कोटी पुन्हा दिले गेले. म्हणजे ती जागा 3.39 हेक्टर आहे. त्याच्यात जे गोटे आहेत त्या गोट्यांची किंमत 31 कोटी आहे. म्हणजे जगातला सगळ्यात महागडा गोटा हा भोगव्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पण तुम्हाला जायला मिळणार नाही, कारण त्यांनी CCTV लावलेत आणि या प्रॉपर्टीमध्ये कोणी एंट्री करू नये म्हणून असं लिहिलंय. करायचं कारण ते आहे. आणि म्हणून तुम्हाला मी याच्यातलं एक सगळं उदाहरण म्हणजे हे दाखवणार आहे. बघा की हे ग्रामपंचायतीचे घरपत्रकाचे उतारे आहेत. नीट बघा, हे जे मार्क केलंय ते 31 कोटी रुपये जिल्हा बँकेने ह्याच्यावर दिलेला बोजा ठेवलेला आहे आणि 5 कोटी रुपये वरती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा मतदारसंघाचा 5,28,421 चा बोजा आहे. आणि म्हणजे हे मी जे कर्ज सांगितलं ते, आणि ह्याच्यावर 31 कोटीचा बोजा ड्रेझरसाठी दिलं असं दाखवलेलं आहे. म्हणजे 31 आणि 5 36, दुसरा एक 28 कोटीचा जो बोजा आहे तर हा 7-12
कालचा परवाचा आहे, 2 दिवसापूर्वीचा. याच्यात 5 कोटी आणि 28 कोटी. जरा बघा सगळ्यांनी, आणि पाहिजे असेल ते पेपरही तुम्हाला देतो. 5 आणि 28 कोटी हे या ठिकाणी दाखवलेले आहे. म्हणजे एकूण 28 कोटीचा फक्त माझ्याकडे मंजुरी पत्र मिळत नाहीये. पण ह्या सगळ्याचा जर बोजा ऐकून गेला तर 59 कोटी रुपये किंमत या ठिकाणी होऊ शकते. आणि 31 कोटीच्या बोजाच्या संदर्भात आपण सगळ्यांनी मुद्दाम बघावं. शेतमांगर, पत्रे आणि शेतमांगर, पत्रे आणि शेतमांगर, आणि त्याच्यानंतर हे बघा दुसरा सुद्धा पत्रे आणि शेतमांगर. म्हणजे ही जी काय लयलूट चालू आहे, ही लयलूट थांबवावी. आणि याच्यातला मुख्य आरोपी चेअरमन मनीष दळवी आणि आरोपी नंबर 2 मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे यांच्यावर कडक कारवाई करावी, अशा प्रकारची मागणी मी या ठिकाणी केली आहे. ह्याच्या अनुषंगाने ह्याच्या पाठीमागे कोण अजून आहे हे बघा, कारण हे ड्रेझरसाठी पैसे दिलेले आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातला सगळ्यात मोठं लोन हे आहे. आणि ह्या सगळ्या लोनची चौकशी, नुसती लोनची चौकशी नाही तर बँकेच्या कारभारावर गेल्या 4 वर्षातली जी जी कर्ज दिलेली आहेत त्या सगळ्याची कर्जाची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यावर प्रशासक बसायला पाहिजे. आणि प्रशासक बसून ह्या सगळ्यांच्या मालमत्ता ज्या संचालकांनी याच्यावर सह्या केलेल्या आहेत, या जे संचालक ते दोषी या ठिकाणी बनवले पाहिजेत. जसं यशवंत सहकारी बँकेवर 50 लोकांवर जसा गुन्हा दाखल झाला तसा गुन्हा ह्या सगळ्या लोकांवर दाखल व्हायला पाहिजे. आणि त्याची चौकशी होऊन दोषींवर कारवाई होऊन ही बँक वाचली पाहिजे, अशा प्रकारची माझी मागणी राहणार आहे. आता ह्याच्यापूर्वी सुद्धा बघा, ह्याच्यापूर्वी मी तुम्हाला काही अनेक गोष्टी दिल्या आहेत, ते सुद्धा तुम्हाला आता परत सांगतो. राहुल पै की जो अध्यक्षांचा पी आहे आणि जो बँकेमध्ये त्या ठिकाणी आहे, त्याची 7.5 कोटी रुपये, 20,000 रुपये मानधन असले 7.5 कोटी रुपये त्यांनी 10-3 ला घेतले. त्याला जामीन डॉक्टर निलेश बनावलीकर आणि श्रीपाद महाजन आहेत. आणि कदाचित तुम्हाला आठवत असेल की जी वेंगुर्ल्यात पोलीस कंप्लेंट झाली दाभोळीच्या जागेची, त्याच्यात आरोपी हा श्रीपाद महाजन त्या ठिकाणी आहे. दुसरं, जी सासवलीची जागा आहे, ही जागा पण डॉक्टरांची जागा होती. त्या जागेची सुद्धा कुळ मुक्त्यार या महाजनकडे आहे. महाजनने तेवढंच नाही तर त्याच्यावर जे 6.5 कोटी बँकेने दिले होते त्याला सुद्धा जामीन महाजन आणि डॉक्टर आहेत. तिसरी गोष्ट, जी पिंगोळीला जागा घेतली होती त्याच्यावर पण श्रीपाद महाजन आणि डॉक्टर आहेत. आता ह्या सगळ्या गोष्टीचा म्हणजे ही लिंक कशी जुळते ती बघा. ही जी सगळी लिंक आहे, ही लिंक हे लँड माफिया सगळे जे आहेत ते एकत्र या ठिकाणी झालेले आहेत. विलास जो महाजन आहे त्याचा धंदा व्यवसाय काय, तो कधीपासून IT भरतो, कधीपासून हे सगळे भरतो, आणि त्याला एवढं मोठं लोन तुम्ही कसं काय देताय, हा माझा प्रश्न आहे. आणि म्हणून या सगळ्या घोटाळ्याची चौकशी, ह्याच्यात सुद्धा मनीष दळवी गुंतलेले आहेत, प्रमोद गावडे गुंतलेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्याची चौकशी या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची मागणी माझ्या वरच्या वरिष्ठ नेत्यांकडे केलेली आहे. मी पुन्हा एकदा माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या सगळ्या संदर्भात भेटणार. मी समजा ह्या सगळ्या गोष्टीत न्याय नाही मिळाला तर मी वैयक्तिकरित्या उच्च न्यायालयात लवकरच रीट दाखल करणार आणि ह्या सगळ्या बँकेची चौकशी करा, अशा प्रकारची मागणी करून ही बँक वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न करणार. अनेक लोक, ज्याही माझी मागची बँकेची बातमी आल्यानंतर अनेक लोक मला जॉईन झालेले आहेत, त्यांनी अनेक विषय माझ्याकडे दिलेले आहेत. मी म्हटलं बा तुम्ही प्रत्येकाने करा, कारण मी उद्या काय होईल की मी उद्या ही गोष्ट केली तर तुमच्यावर जो अन्याय झालाय तर तुम्ही त्या ठिकाणी वेगळ्या माध्यमातून हे करा. आणि आज सहकार खातं कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही. मी वेळोवेळी नाबार्ड असेल, सहकार आयुक्त असतील, सहकार जॉईंट डायरेक्टर असतील, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली बँक रजिस्टर होते, वारंवार त्यांना मी फोन केलाय. मी 2 दिवसापूर्वी पण त्यांना फोन केला. मला जे उत्तर आलेलं आहे, म्हणजे मी ज्या तक्रारी केल्या आणि ज्यावेळी रश्मी शुक्ला जे आमच्या महासंचालक आहेत, पोलीस महासंचालक, ज्यावेळी माझी तक्रार माझ्या माहितीप्रमाणे 1 तारीखला केली, त्यावेळी मला एक उत्तर घाई गडबडी झालं. आणि ते उत्तर घाई गडबडीत असं आहे की बँकेला त्यांनी पत्र पाठवले, बँकेने खुलासा दिला, त्याच्यावर त्याने ते उत्तर जशा तसं दिलेलं आहे.
मी सहकार खात्याला सुद्धा, जॉईंट डायरेक्टरना सुद्धा पार्टी करणार, बँकेला पार्टी करणार, चेअरमनला पार्टी करणार, वेळ पडले तर सगळ्या संचालकांना. जर संचालकांनी आपापली बाजू तिथं मांडली नाही तर त्या सगळ्या संचालकांना करणार. आणि हा जो कर्ज घोटाळा, मी प्रायोगिक तत्वावर आपल्याला सांगितला, अशी पूर्ण सिरीज पुढच्या काळात या ठिकाणी चालू होईल. बऱ्याच संचालकांना जे लोन घेतलेले आहेत ते सुद्धा नाबार्डच्या नियमाप्रमाणे, रिझर्व्ह बँकेच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी घेता येत नाहीत, तरी पण त्यांना दिले. बँकेला 2 लाख रुपयाचा दंड पण त्या ठिकाणी झालेला आहे, तरी बँक त्याच्यातनं सुधारलेली नाहीये. म्हणून वेळ पडली तर ह्या सगळ्यांना पार्टी करून उच्च न्यायालयात लवकर दाद मागणार. मी पोलीस कंप्लेंट पण करणार. जर पोलिसांनी जर सहकार्य केलं तर मी त्याला नक्कीच पूर्णपणे सहकार्य, माझ्याकडे जे पेपर आहेत ते त्यांना देणार. जर सहकार्य नाही केलं तर मी त्यांच्याकडे तक्रार करून मी उच्च न्यायालयात या सगळ्या गोष्टीची दाद मागणार. आणि आपल्याला यातले कुठलेही पेपर बघायचे असले कोणालाही, तरी माझ्याकडे सगळे पेपर अवेलेबल आहेत. आपण हे ठिकाणी बघावेत. आणि ह्या पेपरमध्ये जर काय चुकीचं असेल, हे राजन तेलीच्या मनाचं नाही आणि कोणाचंही म्हणजे प्रेशर आणि हे, कारण बघा मी बँक वाचवण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. मला याच्यात कोणाचंही हे नाही. मी सगळ्यांना, माझ्या वरच्या नेत्यांना मी सांगून ही गोष्ट मी केलेली आहे. मी पुन्हा सांगेन की मी उद्या जर माझं चुकीचं असेल तर मी 100% ह्या गोष्टी ते सांगतील ती गोष्ट ऐकेन. पण ह्या गोष्टी इथं थांबल्या गेल्या पाहिजेत. आणि ह्या जर थांबल्या नाही तर आमचं सहकार चळवळ पूर्णपणे ही नष्ट होईल, ही मला या ठिकाणची भीती आहे. आणि म्हणून माझे हे प्रयत्न या ठिकाणी आहेत. आपल्याला जर या संदर्भात काय विचारायचं असलं तर आपण 100% जे काय विचारायचं आपण विचारू शकतो. आपण मालिकेचा उल्लेख केला अशा प्रकारचे किती भाग असतील आणि त्या बॅनरचा उल्लेख जो आहे त्याचा अर्थ काय? हे बघा, दरोडेकर म्हणजे आता दरोडाच पडलेला आहे बँकेवर. आता मी जी गोष्ट सांगितली, 10 कोटीचं खरेदीखत आणि 59 कोटी रुपये, या दरोडा नाही. मुळात जागा 88 लाखाची, बँक वसूल कसे करणार? समजा उद्या महाजननी फसवलं, कसे बँक वसूल करणार? काय घेणार बँक त्याच्याकडून? सांगा, तुम्हीच सांगा. कसे, कुठल्या धर्तीवर पैसे वसूल करणार? तर बँकेवर दरोड्याचा आरोप करत असताना जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी सीओ यांच्यावर तुम्ही आरोप केला. याच बँकेचे संचालक म्हणून पालकमंत्री नितेश राणे पण आहेत. म्हणजे दरोडेखोर हा उल्लेख करताना तुम्हाला पालकमंत्र्यांवर पण अप्रत्यक्ष आरोप करायचा आहे का? मी बघा, कोणी कसं घ्यावा आता विषय आहे. मला जे दिसलं ते मी मांडलेलं आहे. आणि हे गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, पुराव्यानिशी मांडलेली आहे. मी काय सांगितलं, ही माझी पहिली आणि शेवटची प्रेस नाही आहे, ही सुरुवात आहे. जर ह्या गोष्टी सुधारणाऱ्या नाही झाली तर मी अशा सिरियल चालू करणार. मी काय कोणाला घाबरणार नाही कुठल्या गोष्टीला. मी काय कुठली चोरी केलेली नाही. आम्ही जे कर्ज घेतलेलं होतं ते आम्ही पूर्ण पेड केलेलं आहे. उलट त्या गोष्टी सुद्धा मला प्रचंड त्रास आहे. मला त्याचा काय फरक नाही पडत. ते सुद्धा खोटं गेलं त्यामुळे मला त्या कुठल्या गोष्टीचा विषय नाहीये. उद्या तुम्हाला खुलासा पण ते देतील. काय सांगतील की ते डिफॉल्टर होते म्हणून केलं. अरे मग मला करा ना कारवाई तुम्ही. मी जर चुकीचं काय करत असेल तर करा कारवाई माझ्यावर. मी समजा उद्या बँकेची बदनामी केलं वाटत करा माझ्यावर कारवाई. मी आहे ना समोर जायला तयार. पण हे खोडा ना तुम्ही. हे बाबा एवढे पैसे आम्ही दिले नाहीत, शेतमंगरावर पैसे दिले नाहीत, सांगा तरी शपथ घेऊन. मी पालकमंत्र्यांकडे कशाला करू? जिथं न्याय मिळणार नाही तिथं कशाला करायला उपयोग आहे का सांगा मला? मी कशाला करणार? जिथे करायची आहे तिथं मी केलेली आहे. आणि मला माहिती आहे की उद्या पॉलिटिशियनवर प्रेशर येणार. मी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार. 2 उपमुख्यमंत्र्यांना मी यावेळीच भेटलोय. मुख्यमंत्र्यांची माझी भेट होऊ शकली नाही परवा नागपूरमध्ये. त्यामुळे त्यांनाही मी भेटणार, त्यांनाही मी सांगणार. असं काही नाही की बाबा हे चुकीचं चाललंय. बघा, भारतीय जनता पक्ष आणि आमचे सगळ्यांचे चांगले रिलेशन आहेत. आम्हाला कोणाचाही इथं विषय नाही. पण ही जी प्रवृत्ती आहे, मनी दळवीची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. ह्या जिल्ह्याच्या नाशाला कारणीभूत आहे, सहकाराच्या नाशाला. अशा प्रकारचे पैसे एवढेच नाही तर त्यांनी आपापल्या भागात जे काही खाजगी पैसे दिले ते पण वेगळे आहेत. ते आता ह्या प्रेसची मजा जाईल.
आपण वेगळ्या पद्धतीने करू. एका संचालकाला किती दिले तर ऐकायचं असेल तर आपण दुसऱ्या प्रेसमध्ये ऐका. ते पण सांगतो मी किती दिलेत ते. पैसे भरले म्हणजे इथलं सगळं हे संपतं असं विषय नाही. पैसे एखादे समजा राहुल पैसे पैसे भरले म्हणजे अनियमित संपत नाही. राहुल पहिला कुठल्या दरावर पैसे तुम्ही दिले 7.5 कोटी रुपये? काय त्याची ऐपत आहे? नवीन फ्रेश वकील 20,000 रुपये तुमच्याकडे मानधन घेतो आणि तुम्ही 7.5 कोटी रुपये कसे कुठल्या आधारावर दिलेत? आमचं म्हणणं तेच आहे, ह्या महाजनला तुम्ही 59 कोटी रुपये कुठल्या जोरावर दिलेत? काय त्याची इतकी बाबा काय काय ऐपत आहे? माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर मानवलीकर यांच्याकडे ऑफिसमध्ये मला नेहमी भेटणारे तिथे दिसणारे मला माणसंही ह्या नक्की एकदम चमत्कार काय झाला 2 वर्षात की एकदम महाजन साहेब एकदम पुढे मोठे झाले. झाले तर आनंद आहे, त्याचा सत्कार मला करायचा आहे. तुम्ही तुम्ही जर आता जे सांगितलं तर त्या बँकेमध्ये विरोधी संचालक पॅनलचे पण काही उमेदवार आहेत. ते तुम्ही कणकवली शहर विकास आघाडीमध्ये निवडणुकीमध्ये एकत्र होता हे तुमचे त्या शहर विकास आघाडीचे मित्र पक्षाचे सहकारी त्या पॅनलमध्ये संचालक म्हणून आहेत. तर त्यांनी या सगळ्या कर्ज प्रकरणाला मंजुरी देताना विरोध नोंदवला होता का आणि त्याची नोंद आहे का? हे बघा, मी काही लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. मी अशी गोष्ट करणार. तुम्ही जर विरोध केला नसेल तर विरोध करा. उद्या अडचणी झाल्या तर जबाबदारी तुमची राहील. आज भीतीमुळे कोण तिथे काय बोलत नाही. त्या मीटिंगमध्ये काय एक चर्चा पण होत नाही. आणि म्हणून आज जर त्यांना समजा याच्यातनं सुटायचं असेल तर त्यांनी बँकेला असं कळवावं की ह्या गोष्टीच्या ह्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, ह्या लोकांशी माझा संबंध नाही. त्यांनी द्यावं त्यांना बँकेला. बँकेत काय होतं की जे संचालक आहेत तर सूचक एक अनुमोदक एक ते नंतर लिहिलं जातं इतिवृत्त. त्या संचालकांनी अशा प्रकारचं लिहून द्यायला पाहिजे की माझा याच्यात संबंध नाही म्हणून, तर त्याच्यातनं सुटतील. आणि मी करताना बघा याच्यात सगळेच आहेत, सगळ्या पक्षाचे लोक आहेत. सगळ्यांनी जागा होऊन ते नाही त्यांनी केलं. जर घाबरून राहिले, किती वेळ घाबरून राहिला कोर्टाच्या समोर, उद्या तुम्हाला यावंच लागेल ना. कोणी असू देत, चेअरमन असू देत, संचालक असू दे आणि कोण असू देत. जर चुकीचं असेल तर तुम्हाला उत्तर तिथं द्यावंच लागेल ना. ऍफिडेव्हिट तुम्हाला द्यावंच लागणार आहे ना. जबाबदारी सामुदायिकच राहणार आहे.